हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी डॉक्टर अपर्णा. हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत की तुम्हाला जर हृदयविकार याचं निदान झालं, डॉक्टर तुम्हाला सांगतात की तुम्हाला हृदयविकार आहे, IHD आहे, तर त्यानंतर आपण काय काळजी घेतली पाहिजे. बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो. डॉक्टर तर औषधी लिहून देतात, पण काय काळजी घ्यायची हा प्रश्न पेशंटच्या मनात तसाच राहतो. आणि मग पेशंटनी काय खायचं, व्यायाम कसे करायचे, आपली दिनचर्या कशी ठेवायची हे त्यांना काही समजतच नाही. तर त्यांच्यासाठीच हा आजचा माझा छोटासा प्रयत्न. आता हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळेच हृदयविकार होतात. आपण त्याला जनरली IHD असं म्हणतो. आता जेव्हा हृदयविकाराचं निदान होतं त्यावेळी सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचं की तुमच्या जेवणाकडे लक्ष द्यायचं. जेवण करताना शांततेने जेवायचं आहे आणि जेवण भरपेट करायचं नाही. भूक राखून तुम्हाला जेवायचं आहे आणि जेवण केल्यानंतर कष्टाची कामं करायची नाहीत. थोडी विश्रांती सुद्धा घ्यायची आहे आणि जेवण थोडं थोडं 3-4 वेळा करायचं. एकदाच भरपेट जेवण, तडस लागेल असं जेवण करायचं नाही. आणि वेळी अवेळी खाऊ नये. जेवणाच्या ज्या वेळा तुम्हाला 3-4 वेळा जरी खायचं आहे तरी त्या सुद्धा वेळा पाळा. अगदी मध्येच भूक लागली नाही तरी खायचं असं करू नका. आणि तेल तुपाचा वापर कमी करा. मांसाहार शक्यतो टाळलेला बरा. आणि मीठ पूर्ण बंद करण्याची गरज नाही, तर मीठ प्रमाणातच. ज्या भाज्यांमध्ये जेवढं आपल्या भाज्यांमध्ये जेवढं मीठ पडतं तेवढं ठीक आहे, पण वरून मीठ घेऊन खायचं नाही. आणि खारवलेले पदार्थ, खारे शेंगदाणे असतील, वेपर्स असतील, डबाबंद म्हणजे पाकिटबंद पदार्थ असतात त्यामध्ये मीठ जास्त असतं, ते आपल्याला टाळायचे आहे. व्यायामाच्या बाबतीत तुम्हाला ज्या व्यायामाची सवय आहे तोच व्यायाम करायचा. नवीन व्यायाम प्रकार करायचा नाही आणि आपल्या क्षमतेपेक्षा जास्त काहीच करायचं नाही. अजिबातच व्यायाम करायचा नाही हे चुकीचं आहे आणि खूप व्यायाम करायचा हे सुद्धा चुकीचं आहे. तुम्हाला एक्सरसाइज करायचं आहे, एक्झर्शन नको, हे सूत्र तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही काही ऍक्टिव्हिटी करता, म्हणजे जेव्हा तुम्ही तुमचा हात वर जाईल असं कुठलंही काम करता किंवा वरची एखादी वस्तू घ्यायची किंवा तुम्हाला मागे केस विंचरायचे किंवा तुम्हाला ब्रश करायचा आहे, वेणी घालायची आहे, असे जेव्हा तुमचा हात छातीच्या वर उचलून कामं असतात त्यावेळी सुद्धा तुम्हाला दम लागू शकतो. तर अशा वेळी ही कामं सावकाश करायची आहेत. घाई गर्दीत ही कामं करायची नाही. कोणतंही काम जमेल एवढंच काम करा. पुढे खिळा ठोकण्याचं काम असेल तिथे जोर लावावा लागतो. सिलेंडर उचलण्याचं काम असेल तिथे जोर लावावा लागतो. गाडी स्टँडला लावताना जोर लावावा लागतो. अशी जोर लावण्याची कामं मुळीच करायची नाही. मुलांना कडेवर घेणं असेल, घाईघाईत मुलांना कडेवर घेतल्या जातं, अशा वेळी सुद्धा दम लागू शकतो. तेव्हा वजन उचलताना आपण काळजी घेतली पाहिजे आणि आपल्या ताणतणावावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. राग करायचा नाही, कुणावर चिडायचं नाही. आपण शांत राहायचं आहे आणि ताणावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्हाला प्राणायामाची गरज पडणार आहे, तुम्हाला मेडिटेशनची गरज पडणार आहे. तुम्ही ध्यानधारणा शिकून घेतली पाहिजे, प्राणायाम केले पाहिजेत, शवासन केलं पाहिजे. ह्या सगळ्यांनी काय होईल, तुमचं मन शांत होईल, ताणतणाव हळूहळू कमी होण्यास मदत होईल आणि जेवढं मन तुमचं शांत राहील तेवढं आपल्याला या हार्ट डिसीज साठी खूप चांगलं राहील. आणि काही छंद जोपासले पाहिजेत. छंदामध्ये आपलं मन रमवलं पाहिजे. त्यामुळे उगाच आपल्या आजाराकडे लक्ष जात नाही किंवा उगाच राग होत नाही. आणि भावनातिरेक आपल्याला टाळायचं आहे. म्हणजे खूप अत्यानंद होणं किंवा खूप दुःखी होणं या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. किंवा एखादा तुम्ही व्हॉलीबॉलची मॅच बघता आहात किंवा क्रिकेटची मॅच बघता आहात, तिथे स्कोअर बघताना किंवा अत्यानंद होतो किंवा एखादा आपला प्लेअर आउट झाला खूप वाईट वाटतं, तर ह्या भावनातिरेकामध्ये आपल्याला गुंतायचं नाही. असे एक्साइट करणारे गेम्स आपल्याला बघायचे सुद्धा नाहीत. भावनातिरेकापासून तुम्हाला दूर राहायचं आहे. आणि व्यसन नको. कुठलंही व्यसन असेल, धूम्रपान असेल, तंबाखूचं व्यसन असेल, मद्यपानाचं व्यसन असेल, तर ते व्यसन आधी दूर करा. चहा कॉफी यांचं सुद्धा व्यसन लागू शकतं. ते सुद्धा चहा कॉफी सुद्धा प्रमाणातच घेतली पाहिजे. आणि फास्ट फूड, जंक फूड हे बाहेरचं खाण्याचं काही जणांना मी म्हणेल व्यसनच असतं. त्यांना बाहेर खाल्ल्याशिवाय जमतच नाही.
ते तर पूर्णपणे आपल्याला टाळायचं आहे. आणि महत्वाचं म्हणजे या हृदयरोगामध्ये आपल्याला वजन नियंत्रणात ठेवणं खूप गरजेचं असतो. आपला BMI हा 22 ते 25 दरम्यान राहील याची आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणजे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? हलका फुलका व्यायाम करावा लागेल, खाण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल, तेल तुपाचा वापर कमी करावा लागेल आणि 8 तास रात्रीची शांत झोप घ्यावी लागेल आणि ती प्रॉपर वेळामध्ये झोप घ्यावी लागेल. उगाच टीव्हीचा वापर, उगाच मोबाईलचा वापर आपल्याला कमी करायचा आहे. आणि मधल्या तुम्हाला म्हणजे वेळ असेल तेव्हा तुम्ही पाहू शकता, पण हलके फुलके कार्यक्रम बघा. खूप ताण असं आपल्याला करायचं नाही. आणि आपल्याला हृदयरोग झालेला आहे याचा बाऊ करायचा नाही. तुमच्या डेली ऍक्टिव्हिटी तुम्ही आरामात करू शकता. तुम्ही वॉकिंग सुद्धा करू शकता, तुम्ही हळूहळू स्विमिंग सुद्धा करू शकता. आणि अति व्यायाम फक्त आपल्याला टाळायचा आहे, एक्झर्शन आपल्याला टाळायचं आहे. मग या पद्धतीने जर तुम्ही काळजी घेतली तर हृदयविकार आहे हे तुम्ही विसरून जाल. आणि डॉक्टरांनी तुम्हाला जे मेडिसिन दिलेलं आहे ते योग्य वेळी तुम्हाला मेडिसिन घ्यायचं आहे. आणि डॉक्टरांनी ज्यावेळी तुम्हाला तपासायला बोलावलं आहे त्यावेळी तपासायला जायचं आहे. बऱ्याच वेळा पेशंट बरं वाटतं म्हणून लवकर दवाखान्यात जात नाही, डॉक्टरांची व्हिजिट करत नाही. असं न करता तुम्ही तुमच्या गोळ्या ज्या दिलेल्या आहेत, जे मेडिसिन दिलेलं आहे ते व्यवस्थित घ्या. डॉक्टरांकडे गेल्यामुळे काय होईल? तुमचं BP चेकअप होईल. तुम्हाला डोस कमी करायचा असेल तर तो डोस कमी केला जाईल, किंवा डोस कमी पडत असेल तर तो डोस वाढवल्याच जाईल. ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी आपल्याला डॉक्टरांकडे व्हिजिट करणं गरजेचं आहे. त्यामध्ये कंटाळा करायचा नाही. या पद्धतीने जर तुम्ही तुमची दिनचर्या ठेवली, खाण्याकडे लक्ष दिलं, थोडं व्यायामाकडे लक्ष दिलं, प्राणायाम केले, ध्यानधारणा केली तर तुम्हाला ताण कमी होतील, शांत झोप लागेल. आणि थोडीफार योगासनं सुद्धा तुम्ही करू शकता, पण ते तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली. काही योगाभ्यास तुम्हाला चालतात आणि ते केलेच पाहिजेत. आणि शरीराच्या हालचाली जर व्यवस्थित केल्या तर शरीराचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं, आपल्या मनावर नियंत्रण येतं आणि आपल्या भावभावनांवर नियंत्रण येतं. आणि मन शांत राहतं. आणि पोट सुद्धा आपलं चांगलं राहतं, पचनक्रिया चांगली होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली पचनक्रिया चांगली असणं. आपल्याला मलावरोधाचा त्रास व्हायला नको या काळामध्ये. आणि कुंतून मल त्याग करावा लागत असेल तर तो सुद्धा धोकादायक ठरतो. म्हणून मल प्रवृत्ती साफ होते की नाही, म्हणजे तुम्हाला कॉन्स्टिपेशन आहे का, इकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. कॉन्स्टिपेशन असेल तर त्यासाठी मेडिसिन घेऊ शकता, किंवा मग डाएटमध्येच तुम्ही फायबर वाढवू शकता. कणिक जी आहे ती चाळून न घेता कोंड्यासहित पोळ्या तुम्हाला कराव्या लागतील. मग तशा पोळ्या खाव्या लागतील. फळं जी सालीसहित चालतात ती सालीसहितच फळं खायची. फळाचा ज्यूस घेण्यापेक्षा सालीसहित फळं खा. तुम्हाला ब्लड प्रेशर असेल, डायबिटीस असेल, हे दोन्ही आजार तुम्ही नियंत्रणात ठेवा आणि वजन सुद्धा नियंत्रणात ठेवा. एवढ्या सगळ्या गोष्टींकडे जर लक्ष दिलं तर या हृदयविकार असून सुद्धा तुम्ही तुमचं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगू शकाल. धन्यवाद. माझा हा व्हिडिओ कसा वाटला जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.